श्री स्वामी समर्थ. माझ्या मुलांनो, तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी सांगण्यासाठी मी आज आली आहे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐका, तरच तुम्हाला सत्य समजेल आणि तुमचे जीवन बदलेल. ते तुम्ही बदलूही शकता. मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात संकटमुक्त होशील जर स्वतःवर काम करायला सुरुवात करशील. अरे बाळा, मी तुला वेळोवेळी सांगतोय, आता तर ऐक माझं. सोड नसता ताप, कसल्या उठाठेवी करतोस. त्यातून कोणाचं भलं होतंय का? काही उपयोग नाही त्याचा. जर परमार्थ घडत नसेल तर जेव्हा जेव्हा शरीराने दुखणं खुपणं दिलं आहे तेव्हा तेव्हा शरीर तुला सांगतं की तू चुकतो आहेस. बाळा, तू स्वतःवर दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसानच करत आहेस. उठ आता आणि डोळे उघडून नीट बघ, म्हणजे समजेल तू कशासाठी धावत आहेस आणि तुला त्यातून काय मिळणार आहे. सर्व तू करतोस, तू घरच्यांचं पण त्या उपर एक दुनिया आहे जिथं सारं स्वच्छ आहे, मनात समाधान आहे, आत्मिक सुख आहे, जीवनाचा गोडवा आहे. यासाठीच तर सेवा मागत असतोस तू. जीवनाचं ध्येय समजलं पाहिजे. इथे तू आज वाचत आहेस ना, ही तर तुझी वेळ आली आहे. आपण जे कार्य प्रचंड सुलभ व्हावं म्हणून करत होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात कार्य हे मानसिक सेवा, आत्मन अभिषेक यासाठीच घडायला हवं. त्यामुळे एकतर भार हलका होईल, नातं सुधारेल. तुझं आयुष्य माझं देणं आहे, ते सेवेत रमावं आणि आनंद घेऊन नातीगोती जपत फुलावं, असाच आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी असेल. सागराचं पाणी कधी आटणार नाही, स्वामींची भक्ती कधी मिटणार नाही. हाच जन्म काय, हजार जन्म झाले तरी स्वामी तुमचा हात आमच्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ मंत्रच मुखात असावा. अनोळखी माणसे तर सोडाच, पण रक्ताची नातेसुद्धा संकटात आपली साथ सोडून देतात. अशावेळी फक्त स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. हे एक दिव्य सत्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कोण तुझं आहे म्हणून विचार करू नको. तुम्ही कोणाचे आहात यात स्वतःस धन्य मान. कोणत्याही गोष्टीची अनाठाई अपेक्षा ठेवली की निराशाच पदरी पडते. त्यापेक्षा सात्विक ऊर्जा शक्तीचे साधक बनून फक्त कार्य करत जा. खूप शांत वाटेल आणि महत्त्वाचं म्हणजे कोण आपलं आहे कोण नाही हे शोधण्यात वेळ फुकट जाणार नाही. सुरुवात केली आहेस ना एकट्याने, मग पुढे सुद्धा जाता येईलच. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणं साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही वा हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचं सोनं करण्यापेक्षा परीस करण्याचा आपण प्रयत्न करूया. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच स्वामींची कृपाच. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे
तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कुणीच नाही. असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.